या महाराष्ट्रातील बळीराजाला प्रोत्साहनपर अनुदानाची आश्वासनाची पानं पुसण्याचं काम या महाराष्ट्र शासनाने केलेलं आहे। या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या आजच्या आमरण उपोषणाच्या निमित्तानं या विभागीय सहनिबंधक आणि शासनाला आमचं एवढंच सांगणं आहे की शेतकरी कर्जमाफीच्या नावाखाली तुम्ही शेतकऱ्यांच्या अस्मितेसाठी खेळत आहात। हे खेळणं बंद करा। एसी मध्ये बसून या बांधावरल्या शेतकऱ्यांची थट्टा करणं आपण जर का बंद केलं नाही तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना शहराध्यक्ष राजू दिंडोरे यांच्या नेतृत्वाखाली आज आमरण उपोषण करत आहोत। मात्र याच्या अगोदर तसं आम्ही सांगितलंय त्या पांढरपेशी अधिकाऱ्यांना सांगणं आहे की तुम्ही शेतकऱ्यांच्या नादाला लागू नका। आज हे केवळ गांधीगिरी पद्धतीने आम्ही आंदोलन करत आहोत। याच्या उपरोक्त जर का तुम्ही ऐकत नसाल तर तुमचं खाली डोकं आणि वर पाय करायला महाराष्ट्र सैनिक 24 तास सज्ज आहे। माझं या शासनाला एवढंच सांगणं आहे, कोणत्याही परिस्थितीमध्ये आम्हाला कुठल्या चर्चा नको आहेत, आम्हाला किंवा कुठल्या आश्वासनं नको आहेत। जोपर्यंत कोल्हापूर जिल्ह्याच्या 2 लाख शेतकऱ्यांच्या खात्यावरती प्रोत्साहन अनुदानाचे 50,000 रुपयांची रक्कम जोपर्यंत जमा होत नाही तोपर्यंत हे आमरण उपोषण चालू राहील। आणि या उपोषणाच्या दरम्यान कोणत्याही उपोषणकर्त्याच्या जीवाला जर का धोका पोचला तर त्याची संपूर्ण जबाबदारी विभागीय सहनिबंधक अरुण काकडे व त्यांच्या सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांची राहील, अशी या ठिकाणी मला या अधिकाऱ्यांना आम्ही चेतावणी देतो।